तुम्ही सगळ्यांवर प्रेम करता, सगळ्यांची काळजी घेता, सगळ्यांसाठी अवेलेबल राहता. पण आज एक प्रश्न विचारू? शेवटचं तुम्ही स्वतःला कधी विचारलं होतं, मी ठीक आहे ना? आजचा हा व्हिडिओ फक्त सेल्फ लव्हबद्दल माहिती देणारा नाही. आज मी तुमची एक प्रॅक्टिकल सेल्फ लव्ह काउन्सिलिंग सेशन घेणार आहे. म्हणून हा व्हिडिओ फक्त ऐकू नका. एक नोटबुक आणि पेन घ्या आणि आज काही मिनटं स्वतःसाठी बसा. कारण कदाचित तुम्ही प्रेम शोधत आहात, पण स्वतःपासूनच खूप दूर गेला आहात. नमस्कार, मी कविता. काउन्सिलिंग कॉर्नर विथ कवितामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. चला, आज स्वतःशीच पुन्हा एकदा नातं जोडूया. आपण आता जाणून घेऊया सेल्फ लव्ह म्हणजे नक्की काय. सगळ्यात आधी तर एक गैरसमज दूर करूया. सेल्फ लव्ह म्हणजे सेल्फिश होणं नाही. सेल्फ लव्ह म्हणजे मला कुणाची गरज नाही असं म्हणणंही नाही. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःचे सतत लाड करणंही नाही. सेल्फ लव्ह म्हणजे स्वतःच्या भावना, गरजा आणि मर्यादांचा आदर करणं. जसं तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला विचारता ना, तू ठीक आहेस ना, तसंच स्वतःला विचारणं, मी ठीक आहे का? हे सेल्फ लव्ह आहे. चूक झाली तर स्वतःला अपमानित न करता, ठीक आहे, माझ्याकडून चूक झाली आणि मी यातून शिकू शकते, असं स्वतःशी बोलणं म्हणजे सेल्फ लव्ह. चला, आपण आता प्रॅक्टिकल काउन्सिलिंग ॲक्टिव्हिटी करूया. ही पहिली ॲक्टिव्हिटी आहे, तुमचा इनर डायलॉग. आता एक नोटबुक घ्या आणि पहिला प्रश्न लिहा. मी स्वतःशी कसं बोलते? काल किंवा आज तुमच्याकडून एखादी चूक झाली असेल तेव्हा तुमच्या मनात कोणता विचार आला? माझ्याकडून काहीच नीट होत नाही, मी युजलेस आहे, मी सुंदर नाही आहे, माझ्यात कॉन्फिडन्सच नाही, मला कुणीही समजून घेत नाही. आता थोडा विचार करा. हे शब्द तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही बोलता का? नाही ना? मग स्वतःशी इतकं कठोर का वागता? आजपासून एक छोटासा रूल करा. जे शब्द तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला बोलणार नाहीत, ते शब्द स्वतःलाही नाही बोलायचे. आता तुमचं एक निगेटिव्ह सेंटेन्स लिहा, जसं की माझ्याकडून काहीच नीट होत नाही. आणि त्याच्यासमोर लिहा, माझ्याकडून चुका होतात, पण मी त्यामधून शिकत आहे. मी कॉन्फिडंट नाही. त्याच्यासमोर लिहा, मी हळूहळू माझा कॉन्फिडन्स बिल्ड करत आहे. सेल्फ लव्हची सुरुवात ही मिररपासून नाही, तर ती तुमच्या इनर डायलॉगपासून सुरू होते. आता आपण जाणून घेऊया तुम्ही स्वतःला कुठे सोडून दिलं. मी तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये विचारलं जाणारं एक डीप क्वेश्चन विचारणार आहे. डोळे बंद करा आणि स्वतःला विचारा, इतरांना खुश ठेवताना मी स्वतःला कुठे सोडून दिलं? कदाचित तुम्हाला नाही म्हणायचं होतं, पण तुम्ही हो म्हणालात. तुम्हाला रेस्ट हवी होती, पण तुम्ही सगळ्यांची कामं करत राहता. तुम्हाला हर्ट झालं आहे, पण तुम्ही म्हणता मी ठीक आहे. तुम्हाला एखादं नातं त्रास देत आहे, पण एकटं राहण्याच्या भीतीमुळे तुम्ही अजूनही तिथेच घुटमळत आहे. आता नोटबुकमध्ये लिहा, मी स्वतःला कुठे इग्नोर केलं. उत्तर परफेक्ट असण्याची गरज नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा. कारण हिलिंगची सुरुवात तिथूनच होते, जिथे आपण स्वतःपासून सत्य लपवणं बंद करतो. आता आपण प्रॅक्टिकल काउन्सिलिंग ॲक्टिव्हिटी नंबर 2 पाहू. ह्याचं नाव आहे सेल्फ लव्ह चेक इन. आज स्वतःला हे 5 प्रश्न नक्की विचारा. प्रश्न पहिला, सध्या मला इमोशनली कसं वाटतंय? प्रश्न दुसरा, माझ्या आयुष्यात कोणती गोष्ट मला सर्वात जास्त ड्रेन करते? प्रश्न तिसरा, मी कोणासाठी स्वतःच्या गरजा इग्नोर करते?
प्रश्न 4. मला आता खरंच कशाची गरज आहे? आणि प्रश्न 5. आज मी स्वतःसाठी एक छोटी गोष्ट काय करू शकते? आज फक्त मनाचा आवाज ऐका. मनाचं उत्तर जज करू नका, कारण अनेकदा आपलं मन आपल्याशी बोलत असतो, पण आपण बाकी सगळ्यांचं ऐकण्यात इतके बिझी असतो की स्वतःचा आवाजच आपण ऐकत नाही. आता आपण सेल्फ लव्ह आणि बाउंड्रीज याचा संबंध पाहूया. सेल्फ लव्हचा सगळ्यात प्रॅक्टिकल भाग म्हणजे बाउंड्रीज. जर तुम्ही सतत ॲडजस्ट करत असाल, जर तुम्ही सतत अवेलेबल राहत असाल, जर तुम्ही सतत स्वतःच्या फिलिंग्स इग्नोर करत असाल, तर एक दिवस तुम्ही इमोशनली एक्झॉस्टेड व्हाल. बाउंड्री सेट करणं म्हणजे रिलेशनशिप तोडणं नाही. बाउंड्री म्हणजे स्पष्ट सांगणं, मला आता थोडा वेळ हवा आहे. या पद्धतीने बोललेलं मला कम्फर्टेबल वाटत नाही. हे काम आता मी नाही करू शकत. किंवा मला विचार करण्यासाठी थोडा वेळ हवा आहे. सुरुवातीला थोडं गिल्ट वाटेल. लोक म्हणतील तू बदलली आहेस. पण लक्षात ठेव, कधीकधी तुम्ही बदललेले नसता. तुम्ही फक्त स्वतःला इग्नोर करणं बंद केलेलं असतं. आपल्या प्रॅक्टिकल काउन्सिलिंग ॲक्टिव्हिटीज 3कडे वळूया. या ॲक्टिव्हिटीचं नाव आहे 1 बाउंड्री. नोटबुकमध्ये लिही, माझ्या आयुष्यात मला कोणती एक बाउंड्री ठेवायची आहे. फक्त एक. 10 बाउंड्रीज नको. उदाहरणार्थ, रात्री 10 नंतर कुठलाच कॉल घेणार नाही. किंवा कोणी डिसरिस्पेक्टफुली बोललं तर मी शांतपणे तिथून निघून जाईल. किंवा प्रत्येक गोष्टीला लगेच येस बोलणार नाही. आता लिही, ही बाउंड्रीज ठेवताना मला कशाची भीती वाटते? लोक नाराज होतील, कोणी सोडून जाईल, किंवा तुम्हाला सेल्फिश म्हणतील. आता स्वतःला विचार, लोकांना कम्फर्टेबल ठेवण्यासाठी मी स्वतःला अनकम्फर्टेबल का ठेवते? आणि ह्या प्रश्नावर विचार कर. आता आपण पाहूया मिरर सेल्फ लव्ह प्रॅक्टिस. आता एक प्रॅक्टिकल एक्सरसाइज. आज हा व्हिडिओ संपल्यानंतर मिररसमोर उभं राहायचं. स्वतःच्या डोळ्यात पाहायचं. सुरुवातीला थोडं ऑकवर्ड वाटेल, पण फक्त बघायचं. आणि स्वतःला म्हणायचं, तू खूप काही सहन केलं आहेस. प्रत्येक वेळी तुला स्ट्रॉंग राहण्याची गरज नाही. मी आता तुला इग्नोर करणार नाही. मी तुझ्या सोबत आहे. कदाचित इमोशनल वाटेल, डोळ्यातून पाणी येईल, कदाचित काहीच वाटणार नाही, सगळं काही ओके आहे असंही वाटेल. पण लक्षात ठेवा, हा परफॉर्मन्स नाही, हा स्वतःशी केलेला संवाद आहे. प्रॅक्टिकल काउन्सिलिंग ॲक्टिव्हिटीज नंबर 4कडे वळूया. आज तुम्हाला स्वतःसाठी एक पत्र लिहायचं आहे. लेटर टू युअरसेल्फ. आज रात्री स्वतःला एक पत्र लिहा. त्याची सुरुवात कशी कराल? प्रिय मी, मला माफ कर, कारण मी तुला सतत दोष दिला. मी तुझ्या फिलिंग्स इग्नोर केल्या. लोकांनी मला एक्सेप्ट करावं म्हणून मी तुला बदलण्याचा प्रयत्न केला. पण आजपासून मी तुला प्रॉमिस करते, मी तुझ्या फिलिंग्स ऐकेन. मी तुला रेस्ट देईन. मी तुला कंपेअर करणार नाही. मी तुझ्यासाठी बाउंड्रीज सेट करेन. थँक्यू सो मच तरीही माझ्यासोबत असण्यासाठी. हे लेटर कोणालाच दाखवायचं नाही आहे. हे लेटर फक्त तुमच्या जवळ जपून ठेवायचं आहे. आता 7 डेजचं सेल्फ लव्ह प्रॅक्टिकल चॅलेंज घेऊया. पुढचे 7 दिवस दररोज एक छोटी प्रॅक्टिस करायची आहे. डे 1, स्वतःबद्दल 5 पॉझिटिव्ह क्वालिटीज लिहा. डे 2, एका गोष्टीला गिल्टशिवाय नाही म्हणा. डे 3, 20 मिनिट्स फक्त स्वतःसाठी ठेवा. डे 4, स्वतःची दुसऱ्यांसोबत कंपॅरिझन थांबवा. डे 5, स्वतःला एक ॲप्रिसिएशन मेसेज लिहा. डे 6,
तुमची एक इमोशनल नीड आयडेंटिफाय करा. आणि D7, मिररसमोर उभं राहून म्हणा, मी परफेक्ट नाही, पण मी माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कधीकधी ना सेल्फ लव आपल्याला कठीण वाटतं, कारण आपण अनेक वर्ष स्वतःची व्हॅल्यू लोकांच्या रिॲक्शनमध्ये शोधत असतो. कुणी कौतुक केलं आपण हॅप्पी, कोणी इग्नोर केलं स्वतःवर डाऊट, कोणी सोडून गेलं माझ्यातच काहीतरी कमी आहे. पण लक्षात ठेवा, कुणीतरी तुम्हाला चूज नाही केलं याचा अर्थ तुम्ही व्हॅल्युएबल नाही असा होत नाही. आजचा हा व्हिडिओ बंद करण्यापूर्वी आपला हात हृदयावर ठेवा आणि स्वतःला सांगा, मी खूप दिवस सगळ्यांसाठी जगले, सगळ्यांना समजून घेतलं, सगळ्यांना सांभाळलं, पण आता मी स्वतःलाही समजून घेणार आहे. स्वतःशी पुन्हा एकदा कनेक्ट होण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण सेल्फ लव म्हणजे स्वतःला परफेक्ट बनवणं नाही, तर सेल्फ लव म्हणजे स्वतःची साथ कधीही न सोडणं. जर आजची ही प्रॅक्टिकल काउन्सिलिंग सेशन तुमच्या मनाला टच झाली असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जी सगळ्यांवर प्रेम करते पण स्वतःवर प्रेम करायला विसरली आहे. मी कविता. पुन्हा भेटूया काउन्सिलिंग कॉर्नर विथ कविताच्या नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःला समजून घ्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.